पुढच्या काही महत्त्वाच्या राजकीय बातम्यांकडे आता आपण वळूया। विधान परिषदेच्या जागांवर प्राथमिक चर्चा झाली असून आमच्या पक्षाचा रिपोर्ट आमच्या नेत्यांना आम्ही दिलाय, असं मंत्री गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलंय। जागा वाटपाबाबत वरिष्ठ नेते बोलणी करतायत। 17 पैकी किती जागा कुणाकडे यावर स्पष्टता नाहीये, असं विधान परिषद निवडणुकीच्या महायुतीतल्या जागा वाटपावर मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। आगामी विधान परिषदेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये वरिष्ठ नेते हे बोलणी करतायत। 17 पैकी किती जागा मागायच्यात, किती मागितल्यात याबद्दलची स्पष्ट कल्पना कुणालाही नाही आहे। आम्ही 7 जागे मागितल्यात, राष्ट्रवादीने किती मागितल्यात, भाजपने किती मागितल्यात, ह्या सर्व चर्चा आहेत। आणि या चर्चेचा जो शेवट आहे तो देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच होणार आहे। म्हणून यावर आताच्या घडीला कोणती चर्चा करणं योग्य नाही। 17 जागा आहेत, त्या संदर्भामध्ये प्राथमिक चर्चा पक्षांची त्या ठिकाणी झालेली आहे। 6 लोक मिळून आम्ही त्या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि आमचा रिपोर्ट सगळा आम्ही आमच्या नेत्यांना दिलेला आहे। आम्ही माननीय देवेंद्रजींना दिलेला आहे, शिवसेनेने माननीय शिंदे साहेबांना दिलेला आहे, आमच्या पवारताई वहिनी आहेत, वहिनी साहेबांना सुद्धा त्यांचा राष्ट्रवादीचा रिपोर्ट गेलेला आहे आणि यानंतर तिन्ही नेते बसून त्या ठिकाणी निर्णय करतील आणि समन्वय ठेवून राखून या ठिकाणी सगळ्या जागांचं वाटप होईल। एकनाथ शिंदे काही महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीला गेलेत, विधान परिषदेच्या जागांवरील चर्चेसाठी गेलेले नाहीत, असं वक्तव्य महायुतीच्या नेत्यांनी आता केलेलं आहे। आमदार जे शिंदेचे ते भाजपच्या संपर्कात आहे, रोहित पवारांनी असा दावा केलेला आहे। शिंदे साहेब ह्या विभागाच्या काही महत्त्वाच्या कामासाठी गेलेले आहेत। गेल्या आठवड्यात गेले होते आणि आताही गेलेले आहेत। विधान परिषदेची चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणं हे मला वाटतं मनाला पटणारं नाही आहे आणि त्यांचे वेगळी जे काही कामं आहेत किंवा काय त्यांचं काम असेल त्या संदर्भामध्ये ते स्पष्टपणे खुलासा करू शकतील। म्हणून विधान परिषदेच्या जागेसाठी म्हणून चर्चा होणं मला वाटतं हे गैर आहे। दिल्ली जाणं उपमुख्यमंत्री आहेत, ते नेहमी जात असतात आणि त्यांचे कामं असतील, खात्याच्या संदर्भात कामं असतील, त्यांना कुठे काही कामं असतील त्या संदर्भामध्ये महायुतीसाठी किंवा जागा वाटपासाठी ते दिल्लीला गेले असं मला वाटतं समजण्याचं कारण नाही। रोहित पवारांना स्वप्न पडत असतात, रोहित पवार आजकाल भविष्य सांगत फिरतायत, असं महायुतीचे नेते रोहित पवारांच्या दाव्यावर टीका करत म्हणतायत। शिवसेनेचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवारांनी केलेला होता। 40 आमदार जे शिंदेचे ते भाजपच्या संपर्कात आहे, रोहित पवारांनी असा दावा केलेला आहे। रोहित पवारांना नेहमी स्वप्न पडत असतात, ते रोज काही ना काही सांगत असतात, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही। रोहित पवार आजकाल भविष्य सांगायला लागलेला, प्रत्येक पक्षाचं भविष्य सांगत फिरतोय तो। त्याला काय माहिती आहे स्वतःचा पक्ष कुठं चाललाय त्याची त्याला गॅरंटी नाही आहे। कालचं त्याचं स्टेटमेंट पाहिलं तर त्यांनी सांगितलंय शरद पवार जर भाजपबरोबर जर त्याने जर युती केली तर मला पक्ष सोडावा लागेल। म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुमच्याच पक्षात तालमेल नाही ना। म्हणून पहिलं स्वतःचा पक्ष सांभाळा, स्वतःच्या पक्षामधली जी होणारी फूट आहे ती थांबवा, मग नंतर इतर पक्षाबद्दल विचार करा। शिवसेनेचा एकही आमदार इकडे तिकडे जाणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।